नमस्कार मंडळी. मूर्ख स्त्री आपल्या नवऱ्याला गुलाम बनवून गुलामाची पत्नी बनते आणि बुद्धिमान स्त्री नवऱ्याला बादशाह बनवून राणीसारखी आयुष्य जगते. हक्क, अधिकार मागणारे सगळेच असतात, मात्र जबाबदारी घेणे मात्र प्रत्येकालाच जमत नाही. काही लोकांचं असं असते, जिथे खायला भेटेल बाजू त्याच माणसाची घेणार, मग ते खोटं का असेना. एखाद्याचं खरं असलं तरी त्याला खोट्यात काढणार. अशा लोकांचं पोट आयुष्यभर कधीच भरत नाही. दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजत नाही की दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी होत असतो. माणूस मुहूर्तविना जन्म घेतो आणि मुहूर्तविना जग सोडून जातो. तरीही चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणतीही वेळ आणि कृती वाईट असूच शकत नाही. तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज भासणार नाही. एकमेकांसारखे असणे गरजेचे नाही, मात्र एकमेकांसाठी असणं हे खूपच गरजेचं आहे. आपल्यामध्ये क्षमता असताना दुसऱ्याचा आधार घेणं म्हणजे आपलं अस्तित्व वाया घालवणे. माणसाचं जसं जसं वय वाढत जातं तसा तसा तो श्रीमंत होत जातो. चांदी केसात, सोनं दातात, मोती डोळ्यात, साखर रक्तात, महागडे स्टोन किडनीत आणि स्टीलचे रॉड हातात, एकंदरीत काय तर अनेक आजार म्हातारपणी माणसाला जडतात. शरीराचे वजन वाढले तर व्यायाम करावा, मनाचे वजन वाढले तर ध्यानधारणा करावी आणि संपत्ती वाढली तर दानधर्म करावा. ढगाला ओझं झालं की पाऊस पडतो आणि हृदयाला ओझं झालं की अश्रू येतात. प्रयत्न करत राहा. यशस्वी झाला तर घरचे खुश होतील आणि नाही झाला तर भावकी व शेजारचे खुश होतील. ज्या घरात संस्कृती चांगली असते तिथे संतती चांगली असते आणि जिथे संतती चांगली असते तिथे संपत्ती कधीच कमी पडत नसते. डोळे तर सगळ्यांनाच आहेत, पण फार कमी माणसांना माणसं दिसतात. बाकीच्यांना फक्त पैसा, स्वतःचा फायदाच दिसतो. सगळ्यांजवळ एकसारखी कौशल्य नसते, पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ कुवत ही सारखीच असते. उगाच काळजी करत राहणं म्हणजे पाऊस येईल या भीतीने सतत छत्री उघडून चालण्यासारखं आहे. मोठ्या मोठ्या माणसांची नावे सांगून काम करून घेण्यापेक्षा मोठ्या मोठ्या लोकांनी तुमच्या एका निरोपावर काम केलं पाहिजे असं काहीतरी करा. स्वतःच्या आयुष्याची तुलना इतर कोणाशीही करू नका, कारण सगळी फुलं एकाच वेळी फुलत नाहीत. जगामध्ये सुंदर दिसणारी खूप लोक आहेत, पण सुंदर मनाची आणि सुंदर विचारांची लोक ही क्वचितच सापडतात. तुम्हाला विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांपेक्षा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या लोकांकडे लक्ष केंद्रित करा. सिंहाचा एक गुण आपण घेतला पाहिजे. शिकार मोठी असो वा छोटी, सिंह पूर्ण ताकदीने शिकार करतो. कोणी कौतुक करत नाही म्हणून तुम्ही करत असलेलं चांगलं काम थांबवू नका. नवऱ्याचा आत्मसन्मान
जपणाऱ्या बायकोला नवरा आयुष्यभर जपत असतो. नाती जिवंतपणे सांभाळा, नंतर कावळ्याला खायला घालून माणसं परत येत नाहीत. एका मेलेल्या व्यक्तीने किती छान म्हटले, श्वासासोबत एकटाच चालत होतो, मात्र जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते. जेव्हा भावना बोलकी होते तेव्हाच वेदना हलकी होते. प्रत्येक वेळेस मदत म्हणून पैसाच गरजेचा नसतो. सहानुभूतीचे काही शब्द ही माणसाला खूप मोठा आधार देऊ शकतात. तर मंडळी, कसे होते हे विचार तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा मंडळी, आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.